मी रेकी ग्रँड मास्टर सचिन भोसले आज आपल्या सर्वांचं आजच्या लेवल 1च्या सेकंड लेवल हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला, आता आवाज मला सांगा, एका मॅमला आवाज कमी येतोय, अजून कोणी आहे का? हा, ठीक येतोय. चला चेक करून घ्या मॅडम. ओके, चला बघा, 5 दिवसाचा वेबिनार आहे. नमस्कार. तर त्यातला पहिला दिवस संपला आणि आता काम करायला आपल्याकडे 4 दिवस बाकी आहे. खूप सुंदर आहे. असं एक एक करून आपले 5 दिवस लवकर संपतील. ओके, चला ठीक आहे. आता आपण आज काय बघणार आहे बघा. आज आपण बघणार आहे कविता मॅमलाच आवाज येत नाही, बाकी सर्वांना येत आहे मला वाटतं. चला बघा, आज आपण शिकणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास डीप मध्ये, कारण तुम्हाला अटेन्मेंट होणार आहे, सगळं माहिती पाहिजे. ओके, सेकंड, तुम्हाला उद्या तुमचं सकाळी 6 वाजता लेवल 1चं अटेन्मेंट आहे, तर त्याची पूर्वतयारी, पूर्वपरीक्षा, पास्ट लाईफ मेडिटेशन मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, आपलं तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. हा, चला, तर काल आपला पहिला दिवस होता, थोडे आपण बिझी होतो. चला, मी तर तुम्हाला सांगतो, माझं नाव सचिन भोसले आहे. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, ईएफटी ट्रेनर सुद्धा आहे. ते ईएफटी शिकवतात, टॅपिंग पॉइंट्स तेही शिकवतो. एनएलपी प्रॅक्टिशनर आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, जे सायकोलॉजिस्ट वापरतात आपल्या ब्रेनच्या प्रोग्रामिंगसाठी. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोच देखील आहे आणि एंजल थेरपिस्ट देखील आहे. एंजलचे पण क्लास आपले आता चालू होतील काही दिवसात. ओके, तर बरंच काही आहे. काल मी सांगितलं नाही, पहिला दिवस होता, आणि मी काल अजून काही सांगितलं नाही की मी तर नाशिकवरून आहे, तर तुम्ही कुठे नाही मला सांगा. आज आपल्याकडे वेळ आहे, मग मला समजेल कुठून कुठून लोक जॉईन होत आहेत. तर मेसेज मध्ये सांगा बरं. पुणे. ओके, फक्त शहराचं नाव, गावाचं नाव सांगा, मग मला एक आयडिया येईल कुठून कामुळे. बस, पुणे. ओके, आता कविता मॅमला आवाज ऐक. अरे बापरे, सगळे पुणे. ह्यावेळेस पुणे की काय, सोलापूर, परत पुणे, कोल्हापूर, कात्रज. 2101 काय असतं आता, कुठलं, अशी तर नंबर प्लेट पण नाहीये 2101. चला, मुंबई, सिंधुदुर्ग, वर्धा. ओके, पुन्हा, पुन्हा. ह्यावेळेस बघा, पुण्याची खूप लोक आली आहेत, कमाल आहे हा. मी सांगू, पुण्याची लोक जरा जास्त स्पिरिच्युअली वाटतं, नेहमी पुण्याची लोक जास्त हजेरी लावतात. तर चला ठीक. बघ परत, नांदेड. ओके, पुन्हा, मुंबई ऑलवेज स्पिरिच्युअल. चला, थँक्यू सो मच. बाकीच्यांना नाही सांगायचं आहे, नका सांगू. आता सेकंड, काल मी तुम्हाला काय बोललो, थँक्यू सो मच. काल मी काय बोललो तुम्हाला, काल आपल्याला सांगितलं की आपल्याला, थँक्यू मॅम, अर्चना मॅम, ठाण्यावरून आहे. काल सांगितलं आपल्याला शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आणि जीवनामध्ये सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे, जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचं बी पेरायचं आहे, नात्यामध्ये प्रेमाचं बी पेरायचं आहे वगैरे. आता कुणाला शेतकऱ्याचं अजून, कुणाला अजून नाही बी पेरायचं आहे का? ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, हा, थोडेच लोक आहे, 4-5 लोक व्हिडिओ बंद ऑन करून घ्या. ओके, संध्याकाळी बरेच लोक असतात तरी पण. चला, बदलापूरचे आहेत. ओके मॅम, हा, काल भेटल्या जातात. हा, ठीक आहे. आता बघा, जे लोक काल आज फर्स्ट टाइम आलेले आहेत, त्यांच्यासाठी फक्त छोटासा रिकॅप घेऊया, काल काय काय शिकवलं. आणि जे लोक नवीन आहेत तर त्यांना कालची रेकॉर्डिंग नसेल भेटली किंवा ऍफर्मेशनचे चीट, तर मला SMS व्हॉट्सअप करा, तुम्हाला ऍफर्मेशनचं PDF देऊन टाकेल. ओके, चला. अ, खूप जास्त सिलेबस आहे, गप्पा मारायला खरंच वेळ नसतो. ओके, आपण थोडस शिकण्याकडे भर देऊया. ओके, आज मी तुम्हाला काय शिकवणार, तर बघा, कालचे एक थोडस रिकॅप करूया. काल बघा, काल आपण बघितलं रेकी कोणी शिकायला पाहिजे. तर रेकी जे सतत चिंता, भीती, मानसिक तणाव अनुभव करतात, स्वतःला विसरले आहे, दुसऱ्यासाठी जगतात, ज्यांचं आरोग्य बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक ठिकाण प्रसंग ओढून घेतात, ज्यांच्या लाईफमध्ये आर्थिक अडचणी, नात्यात संघर्ष, किंवा ज्यांना अध्यात्मिकतेची आवड आहे, त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही रेकी कुठूनही शिकून आले असाल तरी पण इथे शिका, तुमचं खूप छान रिव्हिजन होणार. ओके, आपण सिलेबस बघितला होता, तो आता तुम्ही रोज येणार आहे तर समजूनच जाईल. ओके, मग काल आपण अजून बघितलं की स्वतःला नेहमी टॉप प्रायोरिटीवर ठेवायचं, स्वतःकडे जास्त लक्ष द्यायचं.
सबकॉन्शियस माइंड काय असतं, कॉन्शियस माइंड काय असतं ते आपण बघितलं आहे. त्याला प्रोग्राम कसं करायचं, तर तुम्हाला ते ॲफर्मेशनचं पीडीएफ काढायचं आहे. हे 3 मॅजिकल वर्ड्स इथून पुढे जीवनात नेहमी वापरायचे आहेत. जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. मग आपण बघितलं सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम कसं करायचं. तर जास्तीत जास्त तुम्हाला ॲफर्मेशनचा यूज करायचा आहे. तर यांचा आपण एक प्रयोग बघितला का. जे लोक नवीन आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवर भेटून जाईल. ओके, चला. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे हे पीडीएफ ज्यांनाही भेटलं नाही, जे ग्रुपवर लेट जॉईन झाले, मला व्हॉट्सअप करा. ग्रुप ॲडमिनच्या नंबरवर तुम्हाला ऑफिसवरून ते पीडीएफ इंग्लिश आणि मराठी दोघीमध्ये आहे, कशात पाहिजे सांगा, ते भेटून जाणार आहे. ओके, तर असं आपण बघितलं. आणि व्हिज्युअलायझेशन वगैरे तर तुम्ही हे करू शकतात काय, रेकॉर्डिंग नंतरून बघून घ्या. ओके, चला आता आजचा विषय आपण सुरू शिकवायला घेऊया. ओके, थोडस आजचं सेशन खूप छान आहे. आज तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. खूप सुंदर आजचा एक्सपिरियन्स असणार आहे. तर नंतरून क्लास संपल्यानंतर तुम्ही हे करायचंय काय, काय बोलतात त्याला, चांगले हेडफोन घालून या आणि मग आपण करणार आहे. चल, आता बघा रेकी म्हणजे काय, थोडस आपण डीप मध्ये शिकूया. रेकीचे प्रिन्सिपल, रेकीचा इतिहास नक्की हे आहे काय, थोडा वेळ लागेल, नंतर मी तुम्हाला ऍक्च्युअल शिकवायला गेलो. ओके, बघा रेकी हा एक जपानी वर्ड आहे. रेकी 2 शब्दापासून बनलेला आहे. रेचा अर्थ होतो सर्वव्यापी, की म्हणजे जीवनी शक्ती, म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स. जसं या ब्रह्मांडामध्ये ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, सल्फाइड आहे, किती सगळे पिरियडिक टेबल आहे बरं, किती एलिमेंट्स आहे या पृथ्वीवर, या ब्रह्मांडामध्ये, पृथ्वीवर ना, युनिव्हर्स मध्ये. हे असे जे पिरियडिक टेबल तुम्ही खनिजे वगैरे बघतात, दुसऱ्या ग्रहावर देखील असतात. त्याचप्रमाणे युनिव्हर्स मध्ये एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी देखील आहे. त्या परमेश्वराची हिलिंग हाच सगळीकडे आहे. ओके, तर रेकी म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, सर्वव्यापी जीवनी शक्ती, जसं तुमची एक प्राणशक्ती आहे. ओके, तर रेकी काय नाही आहे, कुठलाही धर्म, पंथ, जात पात याच्याबरोबर संबंध नाही, तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, जैन, पारसी, तुम्ही कुणीही रेकी शिकू शकतात. बघा, ऑक्सिजन तर सगळ्यांनाच भेटतो की नाही. तुम्ही हवा घेतात, प्राणशक्ती, ती प्राणशक्ती बोलते का की हा हिंदू आहे याला कमी प्राणशक्ती देईल, मुस्लिम आहे याला कमी देईल, ख्रिश्चन आहे कमी देईल. ओके, इथे दॅट इज युनिव्हर्सल. युनिव्हर्सल, तर ते सर्वांसाठी आहे. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. जर असतं तर ते कॉलेजमध्ये शिकवलं नसतं. मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, रेकी युनिव्हर्सिटीमध्ये देखील शिकवली जाते. रेकी शिकण्यासाठी कुठलंही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, तुम्ही करू शकतात. ओके, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते, पण जनरली मी 16 वर्षाच्या पुढच्या मुलांना सजेस्ट करतो, कारण तोपर्यंत सगळे चक्र बॅलन्स झालेले असतात, ऍक्टिव्ह व्हायला लागतात. आता चक्रवरा काय आहे उद्या आपण बघणार आहे. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. तुम्ही एकदा अटोनमेंट घेतले, लाईफ टाईम कुणाकडून घ्यायची गरज नाही. तरीही कोणी जुने असेल, तुम्हाला परत रिचार्ज मारायचा आहे, उद्या अटोनमेंटला या, उद्या लेवल 1चं अटोनमेंट करून दिला. असा काही नियम नाही की डबल घ्यायचंच नाही. घेतलं असेल खूप वर्षांपूर्वी, परत एकदा अटोनमेंट घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, उद्या असेल काय असतं अटोनमेंट शक्तिपात नंतर सांगणार आहे. रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. उद्या तुम्ही तुमच्या हाताने पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे, पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे, तर उद्या तुम्हाला समजून जाईल. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. तुमच्या टिश्यूज वगैरे डीप लेवलवर खूप छान इम्प्रूव्ह होतात. रेकी ही मेंदूच्या अल्फा आणि थिटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. ओके, काही अजून डाऊट असेल क्लास संपल्यानंतर विचारा. आता आपण थोडस इतिहास बघूया. थोडस 5-10 मिनिट लागतील. बघा, काहींना इतिहास आवडत नाही, पण मे बी बघा, तुम्हाला मी आधीच एक सांगतो, लक्षात घ्या. पीपीटी बंद करून. ह्या कोचिंग इंडस्ट्री आता भारतामध्ये 1,000 करोडच्या वरती गेलेली आहे. खूप सगळे कोचेस आहे भारतामध्ये, तुम्ही ऍड बघत असाल.
एंजल थेरपी शिकवतात, EFT शिकवतात, पास्ट लाईफ रिग्रेशन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. हे सगळे कोचेस मध्ये ना 90% कोचेस असे असतात, लक्षात घ्या, त्यांची सुरुवात रेकी पासून झालेली असते. तर रेकी इतकी पॉवरफुल आहे, ती तुमचं जीवन खरंच बदलून टाकते. आणि रेकी बद्दल असं बोलतात बघा, तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. तर हे सगळे कोचेस काय असतात, कधी ना कधी रेकी शिकलेले असतात आणि तिथून त्यांच्या करिअरचा ग्राफ एक वरती चालला जातो. खूप छान, खूप डेव्हलपमेंट होते. मी सुद्धा त्याचाच एक्झाम्पल आहे. तर रेकी खूप सुंदर आहे. आणि मग मे बी फ्युचरमध्ये तुम्ही खूप पुढे जाल, वेगवेगळ्या मोडॅलिटी, ज्याला बोलतात मोडॅलिटीज, वेगवेगळं म्हणजे रेकी, EFT आहे, क्रिस्टल थेरपी आहे, एंजल थेरपी आहे, क्रिस्टल थेरपी पण असतं आपल्याकडे. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे, तर रेकीचा इतिहासही समजला पाहिजे. नाहीतर आपण डोळे झाकून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. ओके. तर मी तुम्हाला सांगितलं नाही काल, मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी स्वतः 10-12 वर्ष विदेशामध्येच काम केलं होतं. तर मलाही या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. ओके, ते लॉजिकल माइंड नाही बोलायचं. पण जसं जसं मी ऍक्सिडेंटली या रेकीमध्ये आलो, जसं तुम्ही ऍक्सिडेंटली ऍड बघितली आहे, तसं मी पण कोणाची तरी ऍड बघून आलो होतो आणि कम्प्लिटली लाईफ चेंज झाली. ओके. तर काय आहे, मे बी तुम्ही याच्यात पुढे जाल, मे बी नाही जाणार, पण तुमचं उद्या लेवल 1चं अटुनमेंट होणार आहे. तर त्याच्यासाठी रेकीचा इतिहास माहिती पाहिजे. बेसिक आहे, 5 मिनिटं घेईल, तेवढंच शिकून घ्या. मग थोडस तुम्हाला समजेल. ओके. तर आता बघा, या स्क्रीनवर 3 लोक आहेत. याचा बेस आहे, आपण जी शिकत आहे ती आहे उसूई रेकी. आपण जी शिकतोय, कारण यांचं नाव आहे, पहिला इमेज आहे, हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसूई. यांनी रेकीला रिडिस्कवर केलं. कसं केलं मी तुम्हाला आता थोड्या वेळात सांगेन. म्हणून आपण उसूई रेकी बोलतो. यांच्याच रेकीचा बेस पकडून दुसऱ्यांनी काय सुरू केलं आहे, नारायण रेकी, शिवशक्ती रेकी, हनुमान रेकी. ते कसं करायचं मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके. पण बेस आपला, आपण एक बेस शिकतोय. ओके. हे आहे डॉक्टर मिकाउसी. मी तुम्हाला ना शेवटच्या दिवशी, आता नोट्स मी कुणाला देणार नाही, नोट्स मी सर्वांना शेवटच्या दिवशी तुमच्या फोनवर देऊन टाकेल. ओके. तर नोट्स तुम्हाला भेटणार आहे. तर त्या नोट्स मध्ये ना, 1 मिनिट थांबा. ओके. एक पीडीएफ येणार आहे, खूप सुंदर पीडीएफ आहे. त्याच्यात रेकीचा सर्व इतिहास, 7 चक्र, ओरा खूप डिटेलमध्ये आहे, पण हिंदीमध्ये आहे. तर ज्याही लोकांना लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे मराठीचा, तर तुमच्यासाठी हिंदीमध्ये पण छान आहे. आणि मराठी लोकांना हिंदी तर समजूनच जाते. तर बघा, थोडस मी याच्यात इतिहास याच्यातला थोडासा सांगतो. डॉक्टर मिका उसूनी रेकीचं, रेकीमध्ये डॉक्टर मिका उसूई कशी आली, बघा. 1800 सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मिकाउसी का जन्म हुआ। वो बचपन से ही आध्यात्मिक प्रवृत्ति के आदमी थे। इसी के कारण आगे चलकर वह एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के क्योटो शहर में क्रिश्चियन कॉलेज में प्रिंसिपल के पद पर रहकर बाइबल पढ़ाया करते थे। तो एक दिन क्लास में बाइबल में ईसा मसीह द्वारा स्पर्श द्वारा हजारों रोगियों को रोग मुक्त करने का जिक्र चल रहा था। तो कुछ विद्यार्थियों ने उनसे पूछा कि उस जमाने में होता था, तो इस जमाने में भी ऐसा संभव है क्या? तो डॉक्टर मी उसी बोलले की चला, त्या जमान्यात जर असं शक्य होतं, हाताने उपचार होत होते, जीसस क्राइस्टच नाही, बऱ्याचशा जुन्या महापुरुषांनी असं काम केलेलं आहे. ओके. तर त्यांना हा प्रश्न पडला आणि ते बोलले की खरंच तेव्हा जर असं होतं, आता काय नाही आहे. आणि मग त्यांना थोडीशी किक बसली आणि ते बोलले, मी याचं उत्तर शोधूनच राहणार आहे. मग त्यांची तिथून ही यात्रा सुरू झाली, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. ओके. तर काय झालं, त्यांनी काय केलं, त्या प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी काय केलं, ये इस स्पर्श चिकित्सा को खोजना ही उनके जीवन का ध्येय बन गया. ओके. मग त्यांनी काय केलं, याच्यासाठी खूप फिरले. अगोदर जपानला गेले, जपानचे सगळे ग्रंथ वाचले, याचं उत्तर भेटलं नाही, धार्मिक ग्रंथ. चायनाला गेले, चायनीज भाषा शिकली, तिथेही उत्तर भेटलं नाही. थोडं थोडं भेटायचं, पण पूर्ण नाही. ते भारतामध्ये आले, संस्कृत भाषा शिकली, अथर्ववेद, ऋग्वेदाचा अभ्यास केला. सॉरी, त्यात त्यांना त्याचा आन्सर भेटलं, पण क्लिअरली नाही भेटला. आणि मग ते शेवटी हार मानून परत जपानला गेले आणि मग त्यांच्या गुरुला भेटले की माझ्या बरोबर असं असं झालं, मला उत्तर भेटलं. मग त्यांच्या गुरुने त्यांना काय सल्ला दिला, बघा, शेवटी आत्मज्ञान,
ज्याला बोलतो आपण की त्यांचे गुरु काय बोलले, जसं भगवान बुद्ध होते, जीसस क्राइस्ट असतील, भगवान महावीर असतील, काय करायचं, ह्या लोकांनी काय केलं, ध्यानाला बसले आणि आत्मज्ञानाला प्राप्त झाले. जर तुला कुठे उत्तर भेटलं नाही तर तू काय कर, त्यांच्या गुरुनी सांगितलं तूही जा आणि ध्यानाला बस, तुझं उत्तर तू शोध. आणि मग त्यांनी काय केलं, ते जपानमध्ये माउंट कुरामा नावाच्या पर्वतावर ध्यानाला बसले. जसं भगवान बुद्ध बसले होते झाडाखाली, तसं ते जाऊन बसले. ओके. आणि बघा काय झालं, बघा ते अखेर 21 दिवस ते माउंट कुरामा पर्वतावर, जपानला माउंट कुरामा खूप छान देवस्थान आहे, खूप पवित्र ठिकाण आहे, लोक खूप मानतात. ओके. तिकडे माउंट कुरामा पर्वतावर कठोर ध्यान केल्यानंतर त्यांना एक तेजस्वी प्रकाशाचा अनुभव आला, ज्याला आपण बोलतो एनलाइटनमेंट, जसं आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि त्यांच्या हातात हिलिंग शक्ती जागृत झाली. त्यांना व्यक्त्या हिंदी पीडीएफ मध्ये खूप छान आहे, त्यांना सगळे सिम्बॉल दिसले समोर, त्यांचं सगळं मिनिंग कळालं. ओके. तर त्यांना ते एनलाइटनमेंट आत्मज्ञान प्राप्त झाले. आणि मग त्यांनी काय केलं, नंतरून त्या पुस्तकामध्ये दिलं आहे, तिथून त्यांचे प्रथम 4 चमत्कार कसे केले डोंगरावरून खाली येऊन, ते खूप मोठं पीडीएफ आहे. शेवटच्या दिवशी देईल हिंदीमध्ये, खूप सुंदर आहे, वाचायला खूप छान वाटतं. ते सगळं तुम्ही वाचा. आणि मग त्यांनी जपानमध्ये येऊन त्यांनी रेकी क्लिनिक टाकलं, एक रेकी क्लिनिक टाकलं. आणि ते जपानमध्ये त्या काळामध्ये खूप फेमस झाले, कारण ते फक्त हाताने कुणाचे उपचार करत होते. आणि लक्षात घ्या, ते करू शकत होते तर तुम्ही देखील करणार आहे, म्हणून रेकी खूप जास्त पॉवरफुल आहे. ओके. सुरुवातीला रेकी लेवल 1ला स्वतःवर प्रयोग करा, हळूहळू तुम्ही दुसऱ्यांवरही उपचार देऊ शकतात. इवन रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही घरचे छोटे मुलं असतील, पुढे जाऊन तुम्ही शेवटच्या दिवसानंतर मी सगळं शिकवेल, कशी हिलिंग द्यायची. छोट्या छोट्या मुलांना आजारी पडले घरातले, हात ठेवून, तुमचे कोणी आई वडील असेल, तुमच्यावर विश्वास असेल, तुम्ही हिलिंग नक्की देऊ शकता. ओके. तर बघा, तिथून मग हे आहे डॉक्टर छिजिरो हयाशी. आता हे जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते, त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली लेवल 1ची, जसं उद्या तुमची सकाळी दीक्षा होणार आहे. त्यांनी डॉक्टर मिकाउसेकडून दीक्षा घेतली आणि त्यांनी त्यांचं क्लिनिक, ज्यांनी हयाशी क्लिनिक टाकलं, ते सुद्धा खूप फेमस होते, जपानमध्ये खूप फेमस होते डॉक्टर हयाशी. पण रेकी आपल्यापर्यंत कशी आली, त्याचं कारण आहे ह्या मॅडम, यांचं नाव आहे हवायो टकाता. तर यांचं कसं होतं, हे जपानी अमेरिकन महिला होत्या, अमेरिकेमध्ये राहायच्या, पण जॅपनीज मूळच्या होत्या. आणि यांना 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि मग त्यांना नॅचरोपॅथीने, म्हणजे त्यांना सर्जरी करायची नव्हती, ते बोलले मला काहीतरी नैसर्गिक उपचारच पाहिजे. आणि मग त्यांनी जेव्हा हे ऐकलं होतं, डॉक्टर हयाशी बद्दल ऐकलं होतं की रेकी अशी टेक्निक आहे, जपानमध्ये खूप फेमस आहे, त्याच्याने असं हील होऊ शकतं. आणि त्या जपानला आल्या आणि त्यांनी त्यांच्याकडून इलाज करून घेतला आणि त्यांचा 4 स्टेजचा कॅन्सर बरा झाला. आणि त्या मॅडम खूप इम्प्रेस झाल्या. आता झालं काय, त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि परत US ला गेल्या, अमेरिकेला गेल्या. आणि तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेमध्ये बऱ्याच देशाचे लोक मिळून राहतात, तर त्यांनी काय केलं, तिथे रेकी बऱ्याचशा देशाच्या लोकांना शिकवली. आणि त्या लोकांनी जाऊन त्यांच्या त्यांच्या देशामध्ये रेकी स्प्रेड केली. आणि म्हणून रेकी त्या मॅडममुळे वर्ल्ड वाईड फेमस आहे, सॉरी, सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. तर माझे कोणी गुरु असतील, त्यांचे गुरु अशी सायकल इथपर्यंत जाऊन पोहोचत असते. ओके. तर मी तुमचा मे बी घेतली दीक्षा, तर मी तुमचा गुरु बनेल. तुम्ही उद्या ग्रँड मास्टर झाले, तुम्ही कुणाची बनणार, ते सायकल अशी चालू असते. ओके. हा आहे रेकीचा इतिहास. नंतर तुम्हाला मी शेवटच्या दिवशी पीडीएफ देईल, तुम्हाला तुमच्या फोनवरील नोट्स ते तुम्ही घेऊ शकतात. ओके. चला, त्यांनी मग त्याचा प्रसार केला. आता हे झालं इतिहास. हा इतिहास आहे. आता आपण काय करणार आहे, काय शिकणार आहे, आता तुम्हाला शिकायचं आहे, वही पेन घेऊन बसायचं आहे. मी तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट शिकवणार आहे. ज्यांनी वही पेन आणलं, घेऊन बसा, मी खूप आता छान छान नॉलेज देतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. आता बघा, कसं असतं, तुम्ही आता सोसायटीमध्ये राहतात, बिल्डिंग मध्ये राहतात, बिल्डिंग मध्ये काही खाली सूचना फलक असतात ना, की असे असे नियम पाळा, फेरीवाल्यांना प्रवेश नाही,
ह्या 10 वेळेस इथे एवढे एवढे पार्किंग, एवढ्याच लोकांना लावडे, काहीतरी नियम असतात. प्रत्येक जाती धर्मामध्ये छोटे छोटे नियम असतात, प्रिन्सिपल्स असतात. तर रेकीमध्ये देखील 5 प्रिन्सिपल आहे. हे 5 तत्वांचं पालन केलं, जीवन खूप सुंदर बनतं. हा, तर बघा, खूप छान प्रिन्सिपल आहे. मी एक एक करून सगळं एक्सप्लेन करेल, तुम्हाला खूप छान वाटेल. खूप सुंदर आहे, एक एक करून लिहून घ्यायचं आहे. ओके, चला. आता बघा, 5 प्रिन्सिपल आहे. पुढे जाऊन तुम्हाला खरंच करिअर करायचं आहे, मनापासून रेकी करायची आहे, खरंच तुम्ही मॅजिशियन बनतात, तुमच्या हातातून ऊर्जा वाहते आणि दुसऱ्यांनाही ती ऊर्जा पोहोचते. खूप मजा येते. हा, घरातली, मला पण छोटी मुलगी आहे 6 वर्षाची, काही झालं मी असे हात ठेवतो, ती बोलते डॉक्टरकडे नाही जायचं, पप्पा एनर्जी देईल, आणि मग मी अशी एनर्जी देतो हाताने. तर तुम्हालाही असे छान छान रिझल्ट पाहिजे तर छोट्या छोट्या स्टेप फॉलो करा. आता 5 प्रिन्सिपल आहे, एक एक करून मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगणार आहे आणि त्याचं महत्व सांगणार आहे. तर वही पेन घेऊन बसले तर खूप छान होईल. ओके, तुला ती पीपीटी कुठे गेली होती? ओके, बघा, हे 5 प्रिन्सिपल आहे. आता एक संगती 5 नका लिहू, मी एक एक करून का करायचं आहे का नाही मी एक्सप्लेन करणार आहे. आता खूप मजा येईल. थोडंसं आई ओपनिंग आहे. बघा, पहिला प्रिन्सिपल आहे रेकीचा. रेकीमध्ये 5च प्रिन्सिपल फॉलो करायचे आहे. पहिला आहे जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आज साठी मी रागवणार नाही. आता राग चांगला आहे का सांगा बरं? रागाने काय होतं? आणि जर तुम्ही बोलले मी याच्या पुढे रागवणारच नाही, असं शक्य आहे का? 99.99% अशक्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही बोलले की फक्त आजसाठी मी रागवणार नाही, किती पर्सेंटने चान्सेस वाढतात? 50%हून जास्त वाढतात. आणि तुम्ही 21 दिवस जर केलं तर याचे रिझल्ट खूप सुंदर असतात. आता बघा, राग, आता पहिला प्रिन्सिपल याच्यामध्ये राग दिला काय आहे आणि का फॉलो करायचा आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, आता बघा, मी तुम्हाला काय सांगणार आहे. आता बघा स्क्रीनवर काय दिसत आहे बघा बरं, नीट बघा, सर्वांनी लक्ष द्या. हे 5 प्रिन्सिपल मी का सांगत आहे. ह्या पहिल्या फोटोमध्ये ना, एक कंपनीचा बॉस आहे, तो त्याच्या एम्प्लॉईजवर, वर्करवर ओरडला, कारण काही असेल आपल्याला माहिती. मग या माणसाने घरी जाऊन काय केलं, तो बॉसचा राग कुणावर काढला? त्या त्याच्या पत्नीवर काढला. त्याच्या पत्नीने हसबंडचा राग कुणावर काढला? छोट्या मुलावर काढला. आणि त्या निष्पाप बालकाने तो राग कुणावर काढला? त्या छोट्याशा त्याच्या पेटवर काढला. बरोबर, असं होतं की नाही? कुणाचा राग कुणावर निघतो की नाही? आपला राग कुणावर निघतो की नाही? आमचे गणिताचे सर नेहमी बोलायचे, तेव्हा नाही कळायचं, आत्ता कळतं. सकाळी दुपारी आल्या आल्या काय बोलायचे, मला वड्याचं तेल वांग्यावर काढायला लावू नका, असं त्यांचं, मला त्याचं मिनिंग आत्ता कळतं. ओके, कुणाचा राग कुणावर निघतो. आता सेकंड, लक्षात घ्या, मी तुम्हाला काय एक्सप्लेन करतो, केअरफुली ऐका. हा, मी तुम्हाला रागाची डेफिनेशन सांगू का? रागाची व्याख्या ऐकायची काय आहे? कधी तुम्ही विचार केलाय रागाची व्याख्या काय असेल? बघा, तिथे दिलेलं आहे, तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. चला, स्पीकरवर बघा, राग म्हणजे काय? राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत सांगतो, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. ऍग्री की नाही? सांगा मला. बरोबर ना? आता दुसरं कसा वागतो तुमच्या हातात आहे का? सगळेजण वेगवेगळे, परमेश्वराने सगळ्यांना वेगवेगळं बनवलं आहे. त्याला सगळ्यांना तुमच्यासारखंच बनवायचं असतं, त्याने वेगवेगळे लोक का बनवले असते? त्याने तुमचं प्रतिरूप बनवलं नसतं का? प्रत्येकाला विचार आहे, त्याची विचारसरणी आहे. तर दुसऱ्याने केलेल्या चुकीचे काय करतो आपण? स्वतःला शिक्षा करतो. आणि आता मला कमेंट मध्ये सांगा, चला ते चिंतेचं नंतर सांगतो मी तुम्हाला, परत हवं तर याच्यामध्ये एक्सप्लेन करतो थोडस, ते आपण नंतर बघूया पुढे. तर बघा, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. तर काय करायचंय, बोलायचं फक्त आजच्या दिवस मी रागवणार नाही. बघा, कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो, शब्द कठोर असतात पण भावना क्षणभंगूर असतात. आणि त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्याच्या मनावर खोलवर होतं, नातं तुटतं, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. ओके, तर
राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनःशांतीवर परिणाम करू शकतो. तर रेकी आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि शांतता निवडायला शिकवते. मी तुम्हाला परत एक गोष्ट एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. आता बघा, वन मिनिट. बघा, तुम्ही जर सर्वे केला तर जेल असतं ना, जेल, सेंट्रल जेल असेल, कुठलंही जेल असेल, ते कैदी असतात. त्यातले 50% वरचे कैदी सराईत गुन्हेगार नसतात. ते कसे तिथे अडकलेले असतात? त्या रागाच्या क्षणात, त्या मोमेंटमध्ये, हिट ऑफ द मोमेंटमध्ये त्यांच्या हातात एखादं हत्यार येतं, काहीतरी वेपन येतं आणि त्या रागाच्या क्षणात त्यांच्याकडून तो गुन्हा घडतो. आणि बघा, ती मोमेंट तर त्या माणसाचा तो नैसर्गिक स्वभाव नसतो. राग त्या माणसाचा तो नैसर्गिक स्वभाव नाही, तो क्रिमिनल नाहीये. पण काय होतं, त्या रागाच्या एका क्षणामुळे तो जन्मठेपेची शिक्षा भोगतो. त्याच्यामुळे त्याची पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते. तर लक्षात घ्या, रेकी तुम्हाला थांबायला शिकवते. आता इथून पुढे काही प्रॅक्टिकल करायचंय बघा. मी जसं काल सांगितलं, तुमचं रिमोट तुमच्या हातात. आता एखादा प्रसंग झाला, भांडणाची परिस्थिती आली, तुमच्याकडून चुकी झाली किंवा समोरच्याची देखील चुकी असेल, तुम्हाला असं वाटलं आता समोरचा व्यक्ती भांडायला येतो आहे, तुम्ही एकच काम करायचं. काय करायचं? तो भांडायला आला की बोलायचं, थोडं थांबायचं आणि बोलायचं, ह्या विषयावर आपण 10 मिनिटांनी बोलू, मला फक्त 10 मिनिट दे. 10-15 मिनिटं त्याला पॉज द्यायचा आणि बघा, 10 मिनिटात त्या व्यक्तीची ती रागाची पातळी खाली आलेली असते. ओके. तर बघा, एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन्स. कुठलीही कंडिशन सेम नसते. तुम्ही आनंदी जरी असाल तर तुम्ही कंटिन्यू आनंदी नाही राहू शकत. तुम्हाला राग जरी आला, कंटिन्यू तुम्ही त्या स्टेटला, त्याला बोलतात स्टेट ऑफ द माइंड. प्रत्येकाचा एक स्टेट ऑफ द माइंड असतो, त्याला तुम्ही कंट्रोल ऑब्झर्व करायचं शिकले. आजकाल खूप युट्यूबवर चालू आहे, साक्षी बनणं, दृष्टा बनणं. ओके. ऑब्झर्व करायचं आहे. जर राग आला, पुढे जाऊन तुम्हाला रेकी तर शिकवणारच आहे मी, छोटे छोटे पॉज घ्यायचे. ओके. चला, तर राग समजलं, राग करायचा नाही. दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून शिक्षा घ्यायची नाही. ओके, आलं लक्षात? तुम्ही जीवनात स्वतःला बघा, तुम्हाला स्वतःचा राग येतो का? लहानपणी तर तुम्हाला पायलट बनायचं होतं, डॉक्टर बनायचं होतं, काय काय बनायचं होतं, बनले का तुम्ही? स्वतःचा येतो का राग? तुम्ही खरंच परिपूर्ण आहे का? सगळ्यांना वाटतं मीच बराबर आहे, पण ते तुमच्या चष्म्याच्या नजरेतून बघतात, इतरांच्या डोळ्याने, नजरेने बघतात का तुम्ही कसे आहे. मग आपण स्वतःला काही करतो का? स्वतःचा राग येत नाही, पण इतरांचा लवकर येतो. ओके. तर प्रत्येकाचं वेगवेगळं जीवन आहे. ओके. चला, पुढचं आहे. चला, तर जेव्हा तुम्हाला राग वाढत असेल, हळूवार 3 श्वास घ्यायचे, थोडा पॉज घ्यायचा आणि बोलायचं, मी शांत आहे, बॅलेन्स आहे. ओके. चला, नेक्स्ट. सेकंड प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. म्हणजे काय? फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. लिहून घ्यावं तर, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आता बघा, परत एक प्रश्न विचारतो. चिंता आणि चिता याच्यामध्ये काय फरक आहे बरं, सांगा मला. कुणी सांगू शकतं? चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त एका डॉट, हा, बरोबर, एका डॉटचा फरक आहे. आज कमी लोक आहे. मी अनम्यूट करू शकतो तुम्हाला, तुम्ही अजून मधून बोलायचं तर माईक हे करून द्या. हा हा, बोलायचं तर बोला. सांगा काय आहे चिंता आणि चिता याच्यामध्ये? फक्त एका डॉटचा आहे. चिता काय? डॉक्टर. बरोबर. आता चिंता म्हणजे काळजी. चला, ठीक आहे. आता बघा, चिता काय करते? चिता आपल्याला करते. मेल्यानंतर कायमस्वरूपी जाळते. आणि हम्म. चिंता काय करते? क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी हम्म. जाळत असते, जिवंत चितेवर. बरोबर, ऍग्री की नाही? मग काय चिंता करायची? कुणाला आवडतं चितेवर जाळायला कंटिन्यू? आणि सेकंड, मला आता कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही बोलण्यापेक्षा, ही चिंता आपल्याला कुठकुठले आजार देते? चला, तुम्ही डोकं लावा बरं थोडस. याच्याने आपल्याला काय काय आजार होऊ शकतात शारीरिक लेवलवर? मला कमेंट मेसेज मध्ये लिहा बरं. तुम्हाला कुठकुठले आजार होऊ शकतात? बीपी, ओके. अजून? शुगर, बीपी, ओके. मानसिक तणाव, ओके.
ओके. ब्रेन स्ट्रोक, शुगर, बीपी, शुगर, विस्मरण, डिप्रेशन. बघा, जितके बोलावा तेवढे आजार कमी आहेत. बघा, शरीरावर सगळं याचं कारणच हे आहे. बघा, फॉन्ट थोडा मोठा केला असेल तर ठीक आहे, सांगतो मी. डिप्रेशन. ओके. जवळजवळ सगळेच. आणि सगळ्यात मोठा आजार कुठला होतो याच्यामुळे माहितीये तुम्हाला? कॅन्सर सारखा आजार आहे. कॅन्सरचे पेशंट बघा किती टेन्शन घेतात, किती चिंता करतात. बरोबर. बघा, सुवर्ण मॅमने सांगितलं कॅन्सर, हार्ट अटॅक, एव्हरीथिंग. तर बघा, लुईस हेच एक पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. खूप छान पुस्तक आहे. त्याच्यात आहे ना सगळ्या आजारांचं कारण दिलं आहे. कुठल्या आपण कशाने कुठला आजार होतो, तर सगळ्यात जास्त चिंता. तर कशाला चिंता करायची, जिवंतपणे त्या चितेवर कशाला जाळायचं. आणि बघा, निसर्गाला तुमची चिंता आहे. तुम्हाला जन्म त्या क्रिएटरने दिलाय की नाही, त्याला तुमची काळजी आहे. बघा, तुम्हाला जेव्हा लहान होते, तुमचे मुलं लहान होते, त्यांच्या ऍडमिशनची चिंता. समजा तुम्ही 9वीत होते, तुम्हाला तुमच्या पास होईल का नाही त्याची चिंता. मग कॉलेजला ऍडमिशन भेटेल का नाही त्याची चिंता. मग माझं लग्न होईल का त्याची चिंता. मग मुलं होतील का नाही त्याची चिंता. मुलांचं लग्न होईल का. पण कालांतराने निसर्गाने हळूहळू सगळं केलं की नाही. तुमचं शिक्षण झालं, नोकरी झाली, आता रिटायरमेंटचं वय आलं. काय फायदा केला त्या चिंतेचा. तुम्ही शरीरावर नवीन आजार ओढून घेतले की नाही. त्या क्रिएटरने जेव्हा तुम्हाला, बघा, जर त्याने चोच दिली आहे तर तो चारा पण देखतो. पण ही चिंता काय करते, तुम्ही स्वतःचा बी कुठे ना कुठे तुम्ही पेरलाय. तर रेकीचा दुसरा प्रिन्सिपल आहे, चिंता करायची नाही. ओके, ऍग्री. ते बुकचं नाव आहे यू कॅन हील युअर लाईफ. यू कॅन हील युअर लाईफ असं बुक नाव. ओके, चला, आलं लक्षात. तर रेडी, 2 प्रिन्सिपल. आता तिसरं प्रिन्सिपल काय आहे आपण बघणार आहे. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. ग्रेटफुल हा शब्द इंग्लिशमध्ये मराठी लोकांना तेवढं नसतं, याचं महत्व माहिती, म्हणजे कानावर नसतो. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. कृतज्ञ म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टीसाठी जीवनात मी थँकफुल राहील. आता कशासाठी थँक्यू बोलायचं. आणि बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, तुम्ही जितके ग्रेटफुल असाल, थँकफुल असाल प्रत्येक गोष्टीसाठी, युनिवर्स तुम्हाला खूप पटीने रिटर्न करतो. की आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी परमेश्वराला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही नोटीस नाही करत, पण खूप कारण आहेत. आता बघा, काल होती 16 फेब्रुवारी, बरोबर. आता काल 16 फेब्रुवारी 2026 सांगा, किती लोक ही पृथ्वी सोडून गेले असतील. किती लोक टाटा बाय बाय केला असेल. तुम्ही केला का. तुम्ही आज उठले की नाही, श्वास घेतायत, घरच्यांबरोबर उठले आहे की नाही. तुम्ही आहे की नाही आज नशीबवान. परमेश्वराला बोलायचं, आजच्या दिवसासाठी मी खूप लकी आहे. त्या लोकांमध्ये तुमचा नंबर आला नाही. लाखोच्या संख्येत काल लोक पृथ्वी सोडून गेली नाही. सेकंड बघा, आज जेव्हा तुम्ही उठले, तुमच्यासोबत तुमच्या घरचे मेंबर उठले की नाही. सगळ्यांच्या नशिबात नाही आहे. काहींची मुलं आयसीयूत ऍडमिट आहेत, काहींचे जेलमध्ये असतील, काहींचे खूप परदेशात अडकले असतील, ते त्यांच्या बरोबर उठलेले नाही. तुमच्या घरचे मेंबर तुमच्या बरोबर उठले आहे, तर तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे. अजून एक सांगतो थँक्यू कशाला बोलायचं आहे, नीट ऐकून घ्या. तुम्ही स्वतःला खूप दुःखी समजत असाल तर लक्षात घ्या. तुम्ही सर्वजण लक्षात घ्या, प्रत्येक जण इथे उपस्थित प्रत्येक जण कुणा ना कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. कुणा ना कुणाची तुम्ही ड्रीम लाईफ जगत आहे. आता एक्सप्लेन करू कसं करत आहे. बघा, जर तुम्ही आता स्वतःच्या घरात राहत आहे, याचा अर्थ काय आहे, तुम्ही जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. त्या व्यक्तीला वाटत असेल ना, किती वर्षापासून भाड्याच्या घरात राहतो, एक स्वतःचं हक्काचं घर असतं तर सुखी असतं, बरोबर. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर तुम्ही ज्याला घर नाही, घरासाठी वनवन फिरत आहे, त्याची परिस्थिती नाही, रस्त्यावर राहत आहे, त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. तो बोलत असेल कदाचित भाड्याने तरी असतं तरी बरं झालं असतं, माझ्या डोक्यावर छप्पर तरी असतं. ओके, तर तुम्ही त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. आणि बघा, जर तुम्ही बँकेत मॅनेजर असाल, कुठल्या मोठ्या कंपनीत कामाला असाल, तर तुम्ही तुमच्या खालचे जे वर्कर आहे, क्लर्क आहे, असिस्टंट आहे,
त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात. तुम्ही बँकेत एखादे क्लर्क वगैरे असेल तर तुम्ही झाडू पोछावाल्या करणाऱ्या मावशी आहे त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असाल, तेही तुमच्याकडे बघून त्यांना असं वाटत असेल की नाही. तर कुठे ना कुठे आपण कुणा ना कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ओके, ऍग्री की नाही? सगळे ड्रीम लाईफ जगत आहे की नाही? आता काय कमी आहे? परमेश्वराने सगळ्यांना दोन हात दोन पाय दिले आहेत. कसली कमी आहे? रडत बसून काही होणार नाही. हा, रडत नाही बसायचं. खरंच आपण सगळे खूप लकी आहेत. बघा तुम्ही, कधी तुम्ही बघितलंय का? कधी स्लॅब टाकायला लोक येतात तर ते किती काम करतात. सकाळी येतात, कंटिन्यू 6 तास पावसामध्ये उन्हामध्ये कंटिन्यू स्लॅब टाकतात. ते खड्डा करणारे. तुम्ही मस्त पैकी तुमच्या रूम मध्ये बसलायत, मला छान छान रूम दिसत आहे, मोबाईल समोर बसले आहे. किती लकी आहे. परमेश्वराने तुम्हाला शरीराचं कष्ट दिलं आहे का? मेंदूचं दिलं आहे, आय अग्री. तुमची तेवढी कॅपॅसिटी म्हणून दिला आहे. हा, कुणाला नाही देत असं. ओके, तर तुमचं तेवढी झेपायची ताकद आहे म्हणून तसे चॅलेंजेस दिलाय. पण आपण लिखे आपल्याला काही शारीरिक जास्त काम करायचं नाही आहे. तर थँकफुल, प्रत्येक गोष्टीत थँक्यू बोलायचं आहे. खूप छान छान प्रिन्सिपल आहेत. चौथा आहे, हे बघा, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. तुम्ही कुठलंही काम करत असाल त्याचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल, आता मी तुम्हाला ते सांगणार आहे, जर तुम्ही स्वयंपाक जरी करत असाल घरामध्ये, तो का प्रामाणिकपणे करायचा आहे त्याचं तुम्हाला उद्या कळेल, जेव्हा तुम्हाला मी अन्न पाणी चार्ज करायचं शिकवेल. तुमच्या हाताने तुम्ही पाणी चार्ज करणार, अन्न तेव्हा सांगणार आहे. ओके, काही काम असो, तुम्ही छोटं असो मोठं असो, बिल्डिंगची सिक्युरिटी आहे नाही तर कंपनीचे मॅनेजर आहे, आपलं काम इमानदारीने करायचं आहे. ओके, पाचवा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता हा शब्द फक्त मराठी संस्कृतीमध्ये आहे, याला बोलतात भूतदया. संत महात्म्यांनी सांगितलं आहे. भारत संतांचा देश आहे. ओके, संत महात्म्यांचं महाराष्ट्र राज्य, भारत सोडा महाराष्ट्रच खूप मोठा आहे. तर भूतदया सगळं संतांनी सांगितलं आहे. तर आता मी आज म्हंटलो म्हणून असं नका करू. प्रत्येक सजीव प्राण्यावर तर जाऊन किराणा दुकानात गेले, एक कुत्रा आला आणि त्याला बिस्किटचा पुडा दिला, एवढ्यात नाही होत. छोट्या छोट्या गोष्टी, तुम्ही तिकीटच्या लाईनीत उभी आहे, एखाद्याला घाई आहे, चल तू भरून तू माझ्या पुढे उभा राहा. पेट्रोल पंपवर गेले, एखाद्याला खरंच घाई आहे, ठीक आहे बाबा तू कर, तुला जास्त कर. छोट्या छोट्या काइंडनेस याला बोलतात, छोटे छोटे वर्ड्स काइंडनेस. ओके, तर तुम्ही तसं करायचं. तर खूप सोपं आहे. काय लागतं? 5 प्रिन्सिपल फॉलो करायला, फायदा तुमचाच होणार आहे. हा, तर फॉलो करायचं आहे. ओके, नेक्स्ट, आता आपण 5 प्रिन्सिपल संपले, रेकीचा इतिहास संपला. आता पुढचं काय आहे आपण बघूया. ओके, चला पुढे काय शिकणार आहे. हा, आता बघा, थोडस रेकी बद्दल नॉलेज घ्या. रेकी काय असतं, याच्यामध्ये कशा लेवल असतात, थोडस एक्सप्लेन करतो. हा, काही लोकांसाठी खूप नवीन आहे, पुढे जाऊन कसं असतं. सध्या तुम्ही शिकत आहे ते आहे रेकी लेवल 1. एंट्री बेस्ड आहे, म्हणजे याला प्रवेशस्तरीय प्रशिक्षण देखील बोलले जातात. इथे तुम्ही रेखेचा इतिहास शिकतात, स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना रेकी कशी द्यायची शिकतात. आयुष्यभरासाठी तुम्हाला उद्या रेकी लेवल 1चं अटोनमेंट दिलं जाईल, शक्तिपात करून दिला जाईल. या स्तरात तुम्ही स्वतःला उपचार कसे द्यायचे, इतरांना कसे करायचे याबद्दल शिकवले जाते आणि आपल्या शरीरातील चक्रांविषयी माहिती दिली जाते. ते मी तुम्हाला उद्या देणार आहे. तुम्ही मग रेकीच्या 10% क्षमतेने, 10% ऊर्जा क्षमतेने कुणाचेही स्वतःचे इतरांचे उपचार करू शकतात. पण एनर्जी इफिशियन्सी तुमची 10% होते. सेकंड लेवलला काय असतं, याला रेकी लेवल 2 बोलतात. या स्तरात तुम्हाला सिम्बॉल्स दिले जातात. आता तुम्हाला काही सिम्बॉल दिले नाही जाणार रेकी लेवल 1ला. पुढच्या लेवलला तुम्हाला 3 सिम्बॉल दिले जातात आणि तुम्ही डिस्टन्स लिंक करू शकता. तर रेकी लेवल 2 मध्ये कसं असतं, व्यक्ती समोर जरी नसेल, तुमच्यापासून दुसऱ्या गावाला असेल, प्रदेशात असेल, तुम्ही एका ठिकाणी बसून त्या व्यक्तीला हिलिंग देऊ शकतात, उपचार करू शकतात. जसं उद्या मी एका ठिकाणी बसेल सकाळी, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी, तरीही मी तुम्हाला हिलिंग देऊ शकतो, कारण तुमच्याकडे पॉवरफुल सिम्बॉल्स असतात. आणि तुम्ही तुमची ऊर्जा सक्रियता 40%, म्हणजे 40+10, रेकीच्या 50% ऊर्जेने कुणाचेही उपचार करू शकतात. तुमची हिलिंग ॲबिलिटी 50%ने होऊन जातं. त्याच्यानंतरच आहे रेकी लेवल 3.
हे रेकी लेवल 1-3 मध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल असतो शेवटचा, तो चौथा सिम्बॉल अट्यून करून दिला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही रेकीच्या 100% इफिशियन्सीने ताकदीने कुणाचेही उपचार करू शकतात. ओके. आणि तुम्ही मग मास्टर हिलर होतात, तुम्हाला मास्टर हिलरचं सर्टिफिकेट भेटतं आणि तुम्ही प्रोफेशनल हिलर बनतात. ओके, प्रोफेशनल रेकी हिलर बनतात. चौथा स्तर आहे तो आहे रेकी ग्रँड मास्टर. जसं तो मी आहे की या स्तरात तुम्ही काय बनतात, ग्रँड मास्टर. तुम्ही दुसऱ्यांना अटुनमेंट देऊ शकता, दुसऱ्यांना शक्तिपात देऊ शकता. जसं डॉक्टर मिका उसेकडून डॉक्टर हयाशीला आलं, तिथून हबयो टकाटा, तशी सायकल पुढे चालवू शकतात. तर मी दुसऱ्यांना, आता माझ्याकडे 10 ग्रँड मास्टरचे स्टुडंट्स आहेत, तर आता माझे ते 10 स्टुडंट्स पुढे जाऊन कुणाला दुसऱ्यांना अटुनमेंट देतील, त्यांना कोणी स्टुडंट भेटेल ते बनतील ग्रँड मास्टर. तर ह्या पद्धतीने लेवल 4 म्हणजे शिक्षक, टीचरसाठी आहे. तर सध्या लेवल 3 तरी तुम्ही केलं पाहिजे. ओके, आता अटुनमेंट शक्तिपात काय आहे लक्षात घ्या. हे काही सिम्बॉल्स असतात ते आपण नंतर. आता अटुनमेंट म्हणजे काय, शक्तिपात म्हणजे काय आपण बघणार. आता बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. जेव्हा तुमचा जन्म होतो तुम्ही खूप पॉवरफुल असता, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. ओके, तुमच्या चक्रावर काम केलं जातं आणि यामुळे विद्यार्थी रेकी ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रभावीपणे वापरू शकतो. तर अटुनमेंट एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे. आता बघा, मी तुम्हाला साधं हे नाही समजणार, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, कसं असतं लक्षात घ्या. साध्या भाषेत सांगतो, शक्तिपात अटुनमेंट काय असतं. लहानपणापासून आपल्यामध्ये खूप, जेव्हा आपला जन्म होता आपण खूप पॉवरफुल असतो, पण कालांतराने त्या ऊर्जा कुठे ना कुठे ब्लॉक होतात. जसं बघा, आणि त्याचे खूप प्रकार आहे. आता रेकीमध्ये काय करतो आपण, विथ सिम्बॉल्स, तो गुरु तुम्हाला शक्तिपात देतो, अटुनमेंट देतो, तुमच्या 7 चक्रामध्ये सिम्बॉल इन्स्टॉल करतो आणि तुम्हाला रेकी लेवल 1, 2, 3 जेही असेल त्याच्याने संलग्न करतो. आता हे झालं गुरु शिष्य परंपरेद्वारे सिम्बॉलने. पण असंच नसतात, अजून बरेच प्रकार असतात. दुसरं आहे शक्तिपात हा सेल्फ रिअलायझेशनने देखील करून दिला जातो. म्हणजे कसं, तर गौतम बुद्ध आहे, गौतम बुद्ध ध्यानाला बसले, त्यांना काय झालं, आत्मज्ञान झालं, त्यांना स्वतःहून स्वतःच झालं. जसं डॉक्टर मिका उसी होते, ध्यानाला बसले, त्यांना एनलाइटनमेंट झालं. भगवान महावीर असतील, साईबाबा असतील, कोणीही महापुरुष असेल, ते ध्यानाला बसले आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. ओके, त्याला बोलतात सेल्फ रिअलायझेशन. सेकंड आहे कोणीच रिअलायझेशन करून देणं. जसं तुम्ही, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आपल्याला बघा, लहानपणी स्टोरी होती, आता मारुती होते, भगवान हनुमान असतील आपले, हा, लहानपणी आपण स्टोरी ऐकली की ते छोटे होते आणि सूर्याला बघितलं आणि बॉल समजून कॅच करायला गेले, हा. आणि कालांतराने काय झालं, अशी स्टोरी आहे मायथॉलॉजी मध्ये. ओके, तर त्यांना तेवढ्या ऊर्जा घेऊन ते जर लहानपण गेलं असतं खूप अवघड गेलं असतं. मग त्यांच्या त्या ऊर्जा त्यांना विसर पडला त्याचा. आणि जेव्हा ते माता सीतेला शोधायला गेले, मोठा समुद्र दिसला आणि मग त्यांना समजत नव्हतं आता पुढे जायचं कसं इथून पुढे, हा, किंवा माता सीतेचा पत्ता लागत नव्हता, तेव्हा ते जे जामवंत होते त्यांनी भगवान आपल्या हनुमानांना आठवण करून दिली, काय, की तुझ्यामध्ये अशी अशी ताकद आहे लहानपणापासून, तुला कुठे ना कुठे विसर पडला होता, पण त्या ऊर्जा तू वापरू शकतो. आणि मग ते फ्लाय करून उडून तिकडे गेले. तर याला बोलतात कोणी जाणीव करून देणे, असाही शक्तिपात होतो. ख्रिश्चनिटीमध्ये पाण्यात डुबवतात, बाप्तिस्मा करतात किंवा पवित्रतेला लावतात, त्या पद्धतीने करतात. ओशो वगैरे जे महागुरु असतात आजकालचे मॉडर्न डेजचे, ते काय करतात, आपला अंगठा इथे असं, त्यांचा अंगठा असता हाताचा असं, इथे थर्ड आय चक्राला लावतात आणि त्या लोकांना शक्तिपात देतात. ओके, अजून कशी उदाहरणं देऊ तुम्हाला मी. स्वामी विवेकानंद किती हुशार होते बरं, त्यांना सायन्सवरच बिलीव्ह होतं, आधी ते स्पिरिच्युअलिटी मध्ये नव्हते. आणि मग काय झालं, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांनी काय केलं, त्यांच्या छातीवर फक्त पाय लावला आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि आपल्या भारत देशाला महान संत लाभले. ओके, तर वेगवेगळे प्रकार आहे रेकीमध्ये. तुम्हाला गुरु शिष्य परंपरेद्वारे विथ सिम्बॉल्स अटुनमेंट करून दिला जातो. ओके, आता कधी काही प्रश्न असेल, ह्या दिवसाची रेकॉर्डिंग बघायची आणि मला परत नाही विचारायचं. ओके, परत सगळं सांगायला लागतं मला. ओके, तर बघा, तर हे आहे तुमचं
लेवल 1 च अटोनमेंटची प्रोसेस जी सकाळी तुमची उद्या होणार आहे. हा 1. ओके. आता बघा, तुम्हाला मी याच्यासाठी आता इतक्या पवित्र ऊर्जा तुम्ही घेणार आहे, खूप पवित्र ऊर्जा ग्रहण करणार आहे. खूप सुंदर, म्हणजे तुम्ही खरंच नाही. आणि बघा, उद्याचा शक्तिपात खरंच मिस करू नका. कसं होतं, जेव्हा तुम्ही उद्या बघणार काही लोकांकडून हाताने पाण्याची चव बदलली, त्यांच्याकडून खरंच ऊर्जा गेल्या, आणि तुम्हाला बघून वाटतं अरे मी उगीच मिस केलं. मग परत बोलतात सर आमचा शक्तिपात राहिला, मग मला रोज सकाळी उठायला लागतं, मला त्रास नका देऊ, शक्य असेल तर उद्या सकाळी या. ओके. खूप पवित्र ऊर्जा आहे, तर मी सांगितलं याच्यासाठी पूर्वतयारी करायला लागते, पूर्व परीक्षा द्यायला लागते. म्हणजे कसं, जसं डॉक्टर इंजिनियर बनतात, एक एंट्रन्स टेस्ट देतो, ही टेस्ट तुम्हाला आत्ता द्यायची आहे. आता मी तुमची टेस्ट घेणार आहे. ओके. तयार आहे परीक्षा घ्यायला? परीक्षा द्यायला तयार आहे का सगळे? टेस्ट द्यायला? ओके. असं okay, बघू बरं. खरंच आहे रेडी? रेडी परीक्षा द्यायची आहे? खूप मजा, खूप सुंदर अनुभव आहे, खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला. ओके, बिलीव्ह मी. आता बघा, जसं मी तुम्हाला काय सांगितलं, रागाची व्याख्या सांगितली. हा, आता पाप आणि पुण्याची साधी व्याख्या सांगू का तुम्हाला मी? पाप आहे, हे बघा, मी कोणी महान ज्ञानी नाहीये, बाबा नाही. ओके, बरोबर बोलतात, मी काही असा मोठा माणूस नाही. पण बघा, पाप आणि पुण्याची साधी व्याख्या माझी नाही आहे. विपश्यना जे करतात ना, मी पण बरेचसे शिबिर करतो, तर एसियन गोएंका आहे, तर त्यांच्या प्रवचनामध्ये एकदा त्यांनी सांगितलं होतं, एसियन गोएंका ज्यांनी विपश्यना भारतामध्ये स्प्रेड केली, त्यांनी डेफिनेशन सांगितली, पाप काय आणि पुण्य काय. बघा, तुमच्याकडून कुठल्याही जीवाचं थोड्याही प्रमाणात जर मन दुखावलं तर ते पाप आणि पापच आहे. तुमच्याकडून कुठल्याही सजीवाचं जर मन दुखावलं, मन हर्ट झालं, तर ते पाप आणि पापच आहे. आणि तुमच्याकडून एखाद्या सजीवाचं मन सुखावलं, त्याच्या मनाला तुम्ही खुश केलं, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी साधी डेफिनेशन आहे. आणि आता मी तुमचं एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कळत न कळत पास्ट लाईफ मध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे, कुणी कुणी तुमच्या बरोबर काही चुकीचं केलं किंवा तुम्ही त्यांच्या बरोबर चुकीचं केलं, आपल्याला माफी मागायची आहे. तुम्ही मागितलेली माफी त्यांच्या बरोबर पर्यंत पोहोचेल, कारण हे युनिव्हर्स खूप अमेझिंग आहे, चमत्कारिक आहे. तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि उद्या तुम्हाला मी 7 चक्र शिकवेल, तर ते हृदय चक्र आहे, ते हार्ट चक्र असतं, त्याला अनाहत चक्र बोलतात, त्याच्यावर थोडस काम होईल. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे, मेडिटेशन मी घेणार आहे. 15 मिनिटं लागतील, तर मी थोडा वेळ देतो, पाणी वगैरे पिऊन या. ओके. आणि मग आपल्याला मेडिटेशनला बसायचं आहे. घरच्यांना सांगा थोडा वेळ डिस्टर्ब करू नका, हेडफोन असेल तर. ओके. चला, पाणी वगैरे पिऊन या, हवं तर ग्लासेसच ठेवा. 10 मिनिटाचं मेडिटेशन घेणार आहे. मी पण ब्रेक घेऊन येतो छोटासा.
चला. आणि बघा एक गोष्ट लक्षात घ्या हा, मी तुम्हाला ना हे मेडिटेशन करत असताना आहे. तर बघा हे मेडिटेशन घेत असताना माझा व्हिडिओ बंद असेल पण तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजे, कारण मी तुम्हाला इथून रेकीची हिलिंग देणार आहे. माझा व्हिडिओ बंद असेल, तुम्हाला फक्त मेडिटेशन ऐकायचं आहे, गाइडेड मेडिटेशन आहे. तर प्लीज व्हिडिओ ऑन करूनच ठेवा, नाहीतर माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. गेट रेडी. चलो, किसकी व्हिडिओ बंद आहे, प्लीज व्हिडिओ ऑन करून घ्या. छान ऊर्जा पोहोचतात, मी खरंच मनापासून हिलिंग देतो. ज्यांना शक्य नाही खाली बसणं मांडी घालून, ज्यांना पायाचा गुडघ्याचा आजार आहे पाय पसरून बसा, पण पाठ सरळ ठेवा, पाठीचा कणा ताठ ठेवा, झोपून नका. कोण रेडी आहे अजून? व्हेरी मन लावून ऐकायचं आहे. चला, जे लोक ट्रॅव्हल करत आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन नाही केला तरी चालेल, पण चला मी स्टार्ट करतो. ओके, चला. माझा व्हिडिओ बंद असेल. आजच्या हे बघ, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे हलके बंद, हाताचे तळवे आकाशाकडे ठेवले तरी चालेल, हात मांडीवर ठेवून द्या, हाताशी डोळे मांडीवर तरी चालेल. चला, पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. आजच्या या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट मध्ये, भूतकाळात ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत, म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी
बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केली आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहोत. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असते, काही लोकांसोबत ते 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर तुम्हाला दुखावलं असेल, त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दाने, कृतीने जर कुणाला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेले 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता
गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहे. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याची सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. अलाउ युअरसेल्फ. कठीण आहे खूप माफ करणे, कारण ते शब्द खूप कटू असते, अगदी मनाला खूप रुतले असते. बट अलाउ युअरसेल्फ. माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर किंवा भावनिक लेवलवर,
आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत नकळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनात विविध दुःखांच्या छटा असतील आणि आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. तुमच्या मनामध्ये आणि औरामध्ये व्याप्त आहे. म्हणून आज या सगळ्या दुःखांना बाहेर काढायचे आहे. कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली, अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला
त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाकतात आणि चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि तुमच्या अगदी लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायम स्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणांनी तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू मान. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. म्हणून माफ करा आणि मनातून बाहेर करा. आणि आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही त्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला तो आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याची एक कोरी पाटी ईश्वराने तुमच्या हातात दिली होती. आज ती कोरी पाटी ईश्वर नव्याने तुमच्या हातात पुन्हा देत आहे. ती कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण ह्या नव्या कोऱ्या पाटीवर आता तुम्ही तुमच्या नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी त्या कोऱ्या पाटीवर तुम्ही हे नवीन जीवन लिहिणार आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. त्या कोऱ्या पाटीवर तुम्ही नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणा. कारण ही स्माईल
तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. बघा, जणू आज तुमचा नवीन जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न. आज असं जीवन जगण्यासाठी ईश्वराने तुम्हाला नवं जीवन दिले आहे. स्माइल स्माइल स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. या स्माइल ऊर्जेने ज्याच्याही औरामध्ये तुम्ही प्रवेश कराल, जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या फक्त उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माइलची ऊर्जा ग्रहण करत आहे तुम्ही चेहऱ्यावर. स्माइल स्माइल स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला बर्थडे, तर इथून पुढे प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे म्हणून जगायचा आहे, सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जा, तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. जेव्हा कधी रेडी असाल, डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. जेव्हा तयार असतात, दोन्ही हात रक्त करायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कसं वाटलं? करता आलं माफ? ह्याच्याने तर काही लोकांना खूप वेगळे रिझल्ट असतात. जुने दुःख परत येतात, ते लोक परत नवीन चेहऱ्यासमोर येतात, थोडे इमोशनल होतात. ओके, हवं तर आता सांगा कसं वाटलं, नाही तर उद्या सांगा एक्सपिरियन्स. ओके, ठीक आहे. माफ करणं गरजेचं आहे. ओके, चला. काही ऊर्जा जाणवल्या? कसं ठीक वाटलं ना? काही प्रॉब्लेम नाही. चला, कुणाला काही क्वेश्चन आन्सर आहे तर विचारून घ्या. रिव्ह्यू वगैरे द्यायचे द्या. उद्यासाठी लक्षात द्या, उद्या सकाळी 6 वाजता तुमचं अटेंडमेंट असेल. 10 मिनिटासाठी जायचं आहे. एक नियम आहे, व्हिडिओ ऑन पाहिजे आणि तुम्ही नावाने जॉईन पाहिजे. तुमच्या नावामध्ये देखील एनर्जी असते आणि मला तुम्ही दिसले पाहिजे उद्या. डोक्यापासून ऍटलिस्ट तुमच्या नाभीपर्यंत तरी दिसले पाहिजे तुम्ही, आणि नावाने जॉईन करायचं. ओके, तर Xiaomi, ओप्पो, विवो अशा नावाने जॉईन नका करू, LG वगैरे. कारण मग सगळ्यांना तुम्हाला सांगता सांगता परत 5-10 मिनिट वेस्ट जातात. काही लोक खूप आधीपासून येऊन बसलेले असतात. ओके, चला ठीक आहे. चला, माइंड सर. ओके, अनुभव आला. थँक्यू सो मच. तर माफ करायचं आहे. ओके, उद्या मी तुम्हाला सांगणार आहे हृदय चक्र कसं, हार्ट चक्रावर कसं काम करायचं. ओके, कोण आहे नाही करायला माफ? माफ करायला नाही जमलं कोण आहे का असं? त्या व्यक्तीने त्रासच तेवढा दिला. अनम्यूट करू शकतात तुम्ही, बटन दाबले, बोलायचं तर बोलू शकतात. काही लोक असतात तर खरंच तुमच्याशी हं? तुमच्याशी बोलायचं तर कसं बोलायचं? आता बोला ना, मी बोलतोच तर आहे तुमच्याशी. नंतर कॉल करा पण मग ग्रुप ऍडमिनला नंबर आहे. ग्रुप सध्या तर नाही जमणार, क्लास संपू द्या, नंतर बोला. सध्या खूप बिझी आहे मी. ओके, चालेल दुसऱ्या पण बॅचेस चालेल. चालू आहेत. ओके, तुम्ही कधी फ्री असता? सध्या तर नाहीये.
3 ते 4 मध्ये कॉल. ओके शुअर शुअर थँक्यू. तर बघा उद्या सकाळी 6 वाजता यायचं आहे. काही शंका कुशंका नका ठेवू. तुम्हाला लेडीज लोकांना काही मासिक पाळी पिरियड वगैरे असतील काही प्रॉब्लेम नाही. पण फक्त थोडंसं लवकर झोपेतून उठून नका बसू. तुम्ही काहीतरी डिवाईन म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला उद्या कळेल जेव्हा मी तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवेल, अन्न पाणी चार्ज करायचं, तुमच्या हातातून ऊर्जा जाणवेल, तुम्ही छान तुम्हाला काहीतरी मॅजिक झाल्यासारखं वाटेल. आणि ह्याच ऊर्जा तुम्हाला मी जेव्हा पेंडुलम डाउजिंग शिकवेल, तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक ठिकाणची ऊर्जा त्या डाउजरला पण चार्ज करायला शिकवेल. ओके, तर तुम्ही काहीतरी स्पेशल बनणार आहे. ओके, तर अटोमेटला त्याची लिंक मी संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर ग्रुपवर टाकणार आहे. त्या नवीन ग्रुपवर टाकणार आहे. जो नवीनची लिंक दिली होती त्याच्यावर अटोमेंटची लिंक दिली जाईल. सकाळी 6 वाजता जॉईन करायचं 10 मिनिटासाठी. ओके, आणि क्लास रेग्युलर असेल ना, क्लासमध्ये त्याचं ऍक्टिव्हेशन होईल. सुशील थँक्यू सो बसून मच. बसावं लागेल. आपण उद्या सेम सकाळी 6 वाजता पण भेटायचं आहे आणि क्लासमध्ये पण भेटायचं आहे. ओके, चला सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, सर छान आनंद.